श्रोते हो नमस्कार. आज आपण चैत्र पौर्णिमेचा कुलाचार अभिषेक पूजाविधी पाहणार आहोत. आपण जर आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. पूजा चालू असताना तुमची क्रिया आणि माझे मंत्र यामध्ये तफावत झाली, मंत्र पुढे गेले तर व्हिडिओ पॉज करून आपण आपला विधी करून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायची आहे. पूजेला लागणारं साहित्य स्क्रीनवरती देत आहोत. ते साहित्य घेऊन पूजेला बसायचं आहे. चला तर मग आता आपण पूजेला सुरुवात करूया. डोळ्याला पाणी लावायचं. नेत्रोदक स्पर्शः. कपाळाला कुंकू लावायचं आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचमन करावं म्हणजे उजव्या हातावर पाणी घेऊन 3 वेळेस पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. त्यानंतर 2 वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं. गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. नमस्कार करावा. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातामध्ये पाणी घ्यावं. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी पात्रात सोडून द्यायचं आणि प्राणायाम करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम आपो ज्योतिर्समृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. हात जोडून गणपतीचं कुलदेवतेचं स्मरण करावं. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यपटे शृणुयादपि विद्यारम्भे वाहे च प्रवेशे निर्गमे सदा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत्. विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वंदे काशीं गुहां गंगा भवानी मनकर्णिकां. विड्या सुपारी देवाजवळ मांडायचा. 11 वेळा नमस्कार करावा. ओम लक्ष्मी नारायणाभ्य नमः. ओम उमामहेश्वराभ्य नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः. ओम शची पुरंदराभ्य नमः. ओम माता पितृचरणकमलेभ्यो नमः. ओम इष्टदेवताभ्य नमः. ओम कुलदेवताभ्य नमः. ओम ग्रामदेवताभ्य नमः. ओम स्थानदेवताभ्य नमः. ओम वास्तुदेवताभ्य नमः. ओम एतत्क्रमप्रधानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे संकल्पासाठी. त्यामध्ये थोडं हळदी कुंकू अक्षता फुलाची पाकळी त्या संकल्पाच्या पाण्यामध्ये घ्यायची आहे. ओम तिथिर्विष्णु तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चक्रणं चैव सर्वविष्णुमयं जगतो अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यधौ. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. स्वतःचं नाव म्हणायचं. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक विहितम चैत्र पौर्णिमा पर्वकाल निमित्तेन कुलाचार कुलधर्म अंगभूतम कुलदेवता प्रीत्यर्थम
पंचायतन देवता अभिषेक पूजन महम करिष्ये. पात्रामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे. त्यानंतर गणपतीला नमस्कार करावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणेशाय नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. आता भूमीची पूजा करायची आहे. त्यामुळे भूमीला 2 अक्षता व्हायची. ओम भूम्ये नमः ध्यानं समर्पयामि. थेंभर पाणी जमिनीवर व्हायचं आहे. भूम्ये नमः पादयोः पाद्यं समर्पयामि. थोडंसं पंचामृत भूमीवर व्हायचं आहे. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी भूमीवर घालायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. भूमीला हळदी कुंकू अक्षत फूल व्हायचं आहे. भूम्ये नमः सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामि. भूमीला नमस्कार करायचा. नमस्कारान् करोमि. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. भूम्ये नमः नमस्कारान् करोमि. एक पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडायचं. अनया पूजा श्री भूमिप्रियता नमः. अभिषेकाला घेतलेलं जे पाणी आहे त्या तांब्याची पूजा करायची आहे. तांब्यावरती उजवा झाकण ठेवायचा. गंगे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु वरुणाय नमः. त्या तांब्यामध्ये एक गंधफूल व्हायचं आहे. वरुणाय नमः गंधाक्षपुष्पैः संपूज्य. त्या तांब्याला 4ही दिशांनी गंध लावायचा आहे. गंध लावायचा क्रम अगोदर पूर्वेला, नंतर दक्षिणेला, नंतर पश्चिमेला आणि त्यानंतर उत्तरेला, असं 4ही दिशांनी कलशाला गंध लावायचा. ओम पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. पाण्यामध्ये गंध शिंपडायचा आहे. अपां पत्ते मध्ये नमः. चंदनं समर्पयामि. तांब्यावरती पुन्हा उजवा झाकण ठेवायचा. पुष्कराद्यानि तीर्थानि गंगाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि पूजाकाले सदा मम. हात काढून घ्यायचा आहे. ते पाणी सर्व साहित्यावर शिंपडायचं आहे. आपल्या अंगावर शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगदोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. त्यानंतर समईची पूजा करायची आहे. समईला हळदी कुंकू फूल वाहून समईला नमस्कार करायचा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्ते. दीपनाथाय नमः नमस्कारान् करोमि. त्यानंतर पुन्हा एक गंधफूल घेऊन सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. ते फूल सूर्यनारायणाला दाखवून जमिनीवर ठेवायचं आहे. ओम आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. सवित्र सूर्यनारायण नमः. गंधपुष्पै संपूज्य नमस्कारान् करोमि. त्यानंतर देवघरातील शंख आणि घंटा यांची पूजा करायची आहे. त्यांना सुद्धा एक गंधफूल व्हायचं आहे. ओम आगमनार्थं देवानां गमनार्थं तु राक्षसां घंटानादं प्रकुर्वीत पश्चात् घंटां प्रपूजयेत्. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विधृते करे निर्मितः सर्वदेवेश पांचजन्य नमोस्ते. सनक सनंदी देवताभ्यः नमस्कारान् करोमि. एक पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडायचं आहे. अनेन पूजनेन भूमी दीप दिवाकर प्रियता नमः. हातामध्ये अक्षता घेऊन पंचायतन देवता म्हणजे गणपती, देवी, महादेव, गोपालकृष्ण आणि सूर्यनारायण यांचं स्मरण करायचं आहे. सर्व देवांचं स्मरण करायचं आहे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवेत् अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. सर्व देवांना अक्षता व्हायची आहे. पंचायतन देवताभ्यः ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. सर्व देव
संध्यापत्रामध्ये काढून घ्यायच्या आहे. सावकाश जेवढ्या देवघरातील मूर्त्या आहे त्या सर्व मूर्त्या संध्यापत्रामध्ये काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर सर्व देवावरती पाणी घालायचं आहे पेल्याने. ओम एतावानस्य महिमातो जायांश्च पूरकः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि पादयोः पाद्यं समर्पयामि. पेल्यातील अर्ध्या पाण्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षत, फुलाची पाकळी टाकून अर्घ्य तयार करायचं आहे आणि ते अर्घ्याचं पाणी सर्व देवांवरती घालायचं आहे. त्रिपादुर्ध्व उदयपूर्वकः पादौ सेहा भवत् पुनः ततो विक्वन्व्यक्रा मत्साशणान शणे अभि. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी देवावरती घालायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्ध आचमनीयं समर्पयामि. त्यानंतर देवावरती पंचामृत व्हायचं आहे. चमच्यानं सारं देवावरती पंचामृत घालायचं आहे. ओम पंचनद्याः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित पयदधिकृतञ्चैव मधुशर्करायुत पंचामृतमयानि स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. त्यानंतर देवांना पुन्हा चांगलं पाणी घालायचं आहे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदक स्नानांतरेण. देवावरती एक गंधफूल व्हायचं आहे. कुलदेवताभ्युर्मः गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. हळदी कुंकू व्हायचं आहे. सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामि. 2 वेळा संध्यापात्रात पाणी सोडायचं आहे. पात्रामध्ये स्थापित धूपमा ग्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि. चमच्यामध्ये पंचामृत घ्यायचं आहे. तो चमचा देवांसमोर संध्यापात्रात ठेवायचा आणि दुसऱ्या चमच्याने त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्या पंचामृतांचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे महा नैवेद्यं समर्पयामि. देवांना नमस्कार करायचा. नमस्कारान करोमी. पळीमध्ये पाणी घ्यायचं आहे. अनेन मलापकर्षण पंचामृत पूजनेन पंचायतन देवता प्रियता नम. देवावरती वाहिलेलं फूल उचलून त्याचा वास घ्यायचा आहे. कपाळाला लावून उत्तर दिशेला फूल ठेवून द्यायचं. पूर्व निर्माल्य वंदनपूर्वक उत्तरे विसृज्य. दुसरं एक गंधफूल देवीला व्हायचं आहे. पंचायतन देवताभ्युर्मः अभिषेकार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. आता देवांवरती अभिषेकाची धार धरायची आहे किंवा पळीनं देवांवरती पाणी घालायचं. कुलदेवतेचं मनाल त्या मनात नामस्मरण करायचं आहे. गणपतीपासून सुरुवात करा. हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुः वाग्गुंसस्तनूभिर्व्यजेमहि देवहि तञ्जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवनूचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दातीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदं त्वत्तो जायते सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयैलेमेष्यति सर्वं जगदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्सुरोम. गणादिं पुरमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेन्दुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं कारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं संहितासन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरुद्ध गायत्री छन्दः. गणपतिर्देवता. ओम गंगणपते नमः. एकदन्ताद्महे वक्रतुण्डादिमहि
तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं रतं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकद्वयं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धालिप्तङ्गं रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायित्यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते लम्बोदराय एकदन्ता विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करोवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। ओम सहस्रशीरेखा पूर्वकः सहस्राक्षः सहस्रपादो स भूमिगुं सर्वत् स्मृतवात्यष्टदशाङ्गुलम् पुरुष एवेदगुं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यम् ऊताम्रेततवशेषानो दन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादौ विश्वा भूतान् त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादुर्धव उदेत्पुरुकः पादौ सेहावत् पुनः ततो विक्वन्व्यक्रामत्साशनान् शणे अभि ततो विराड जायत विराजो अधिपूरुकः स जातो अत्यरिषतपशात् भूमिमतो पुरः तस्माद्यज्ञात् सर्वभूतः संवृतं रेखदाज्यम् पाशंस्तां चक्रे वायव्यानारण्याङ्ग्राम्यश्चरे तस्माद्यज्ञात् सर्वभूतरिचः सामान्यजन्निरे छन्दागुंसिजन्निरे तस्माद्यजुषस्माद्जातं तस्मात् शिवा अजायन्त जेके चोभयादतः गावो हजन्निरे तस्मात् जाता अजावयः तंजज्ञं बर्हिः प्रोक्षं पुरुखं जातमकृतः तेन देवा अयजन्त साध्यरे कृष्णे जत्पुरुखं वजदोगधाव्यकल्पयन् मुखं किमस्यासीत् किं बाहु किमुरुपादौ उच्यते ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहुराजन्यः कृताः ऊरु तदशदवशापदागुं शूद्रोऽजातं चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजातं श्रोत्राद्वायुश्च प्राणस्य मुखादग्निरजातं नाभ्या आसीदन्तर्चकुं शीर्ष्णोद्यौः समवर्तत पदभ्यां भूमिर्हास्रोत्राधारुकाम् अकल्पयन् जत्पुरुकेनाविका देवाजिद्यमतर्वद वसन्तोस्यासीद्दाज्यङ्ग्रीक्मद्माशरद्भिः सप्तास्यासन् वरिदश्रीः सप्तसमिधः कृताः देवाजदन्तनवान अबध्नन् पुरुकं पशुम् जज्ञेन जज्ञमयजन्त देवास्तान् धर्मान् प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानः स चन्द्रजत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः। हरि ओं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्द्येयं गामशं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमद्यामस्तिनादप्रबोधिनीं श्रियन्दीं पवै श्रीर्मां देवी जुषुदां कां सोषितां हिरण्यप्राकारां मार्दाञ्जलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्तां पद्मवर्णां ताम्य पवै श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियंलोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्वेण शतान्त्वारुणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्थो वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसखः कीर्तिचमणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुप्तिवासामलां ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान्निर्हृदये गृहात् गन्धद्वारां दुरादर्शामित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां ताम्यपवये श्रियं मनसः कामाकूत्यं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रेदामि चाहं कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमं श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपस्सृजन्तनिग्धान् निक्लित्वस्मै गृहे नित्यदेवीं मातरं श्रियं वासे मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्मालिनीं चन्द्रां हृणीं लक्ष्मीं जातवेदुमावह आर्द्रां यक्रणीं यष्टिं सुवर्णां हेमालिनीं सूर्यां हृणीं लक्ष्मीं जातवेदुमावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दासुजवान् विन्देयं पुरुषानहं यशुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशरचञ्च श्रीकाम सततं जपेत् पद्मारणे पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भस्य पद्माक्षी येन स्वकलवाम्यहम् अश्वदायी गोदायी धनदायी महादने धनं मे लभतां देवी सर्वकामांशदेहि मे पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्पात् पद्ममये सन्निधिस्त्वा पुत्रपौत्रं धनं धान्यमास्ति च वादिव्यर्थं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यधनं वसु धनमिन्द्रो बृहस्पति वरुणो धनमश्विनो वैनतेय सोमं पिब दुर्त्राः सोमं धनस्सोमिनो मय्यन्ददा सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाश्वामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरचजनिलय सरोजस्ते धवलतरांशुबन्नालशोभे भगवति हरिवल्लभिमनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसिद्धमहिषं विष्णुपत्नी क्षमा देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रेसिकीं देवी नमामच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि
तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् शरीरवर्चस्वमायुश्चमारोग्यमादाचोवान मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः द्यौः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोकदयः शान्तिः वर्णस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि सुशांतीरभवतु। आता देवाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. देवघरामध्ये मांडून देवाला गंध, हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून देवांची पूजा करायची आहे. धूप दीप दाखवून देवाला नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आहे. धन्यवाद.